इयत्ता पहिली बालभारती भाग 3 पान क्रमांक 29. या पानावर आज आपण काही ॲक्टिव्हिटी सोडवणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण हे अल्फाबेटिकल लेटर्स पाहिले. यामध्ये जी, जे, के, क्यू, आय, यू असे हे लेटर्स होते. तर आज लिसन अँड डू, ऐक आणि कर. तर आपल्याला काही इथे ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. रीड वाचा. के हे कोणते लेटर आहे? के. हेल्प केतन फ्लाय द काइट, जॉईन ऑल द केज. पहा, त्यांनी सांगितलं आहे हा केतन आहे. या केतनला काइट म्हणजे पतंग उडवायची आहे. मग पतंग उडवण्यासाठी इथे के कुठे आहे? के लेटर असलेले हे जे ढग आहेत यांना जॉईन करा, रेग मारून जोडा. पहा, इथे आपल्याला दाखवलं आहे. हे के असलेले ढग स्काय एकमेकांना जोडलेले आहेत. फ्लाय म्हणजे उडणे, काइट म्हणजे पतंग. अशाच प्रकारे पुढील बॉक्स पहा. या बॉक्समध्ये इथे कोणते लेटर आहे? जी. जी. हेल्प गीता गेट द गिफ्ट, जॉईन ऑल द जीज. गीता आहे. या गीताला हे गिफ्ट हवे आहे. मग गीताला गिफ्ट मिळवून देण्यासाठी मदत करा. हेल्प म्हणजे मदत. तर तिला हे गिफ्ट देण्यासाठी मदत करा. त्यासाठी तुम्हाला जॉईन करायचे आहेत जी लेटर. मग इथे जी लेटर कुठे आहेत? पेन्सिलने रेग ओढून जॉईन करा. इथे आहे जी. इथून इथे जी. त्यानंतर इथे आहे जी आणि इथे हे गिफ्ट. पहा, गीता इथून या गिफ्टवरती चढेल. त्यानंतर इथे जी 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 अशा प्रकारे ती या गिफ्टपर्यंत पोहोचू शकेल आणि हे गिफ्ट घेऊ शकेल. क्यू फॉर क्विल्ट. क्विल्ट म्हणजे रजाई किंवा गोधडी. पहा, गोधडी शिवताना आपण त्याला वेगवेगळे कपड्यांचे रंगीबेरंगी तुकडे लावून गोधडी किंवा रजाई बनवतो. त्याला इंग्रजीमध्ये क्विल्ट असे म्हणतात. ठीक आहे. तर क्यू. हेल्प द क्वीन गेट द क्विल्ट, जॉईन ऑल द क्यूज. पहा, इथे आहे क्वीन म्हणजे राणी. या राणीला ही रजाई क्विल्ट हवी आहे. मग ती भेटण्यासाठी, ती मिळवण्यासाठी सर्व क्यू जॉईन करा. मग शोधा कुठे आहे क्यू? इथे, 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 त्यानंतर इथे. अशा प्रकारे रेघ मारून हे क्यू तुम्हाला जोडायचे आहेत. क्यू. इथून अशा प्रकारे ही क्विल्ट आपण मिळवलेली आहे. त्यानंतर आहे लेटर जे. जे. हेल्प द जोकर जगल दी बॉल्स, जॉईन ऑल द जेज. पहा, हा आहे जोकर. या जोकरला हे सर्व बॉल जगल म्हणजे हातामध्ये खेळवायचे आहेत, हातामध्ये घ्यायचे आहेत. याला जगल असे म्हणतात. मग हे बॉल्स या जोकरला घेण्यासाठी, खेळवण्यासाठी काय कराल? जॉईन ऑल द जेज. इथे कुठे जे आहेत ते जोडा, रेग मारून जोडा. पहा, इथे आहे जे. जे, 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 जे. पहा, अशा प्रकारे या जोकरने हे बॉल्स असे इथून हातामध्ये
जगल करून खेळवलेले आहेत. पुढे आहे लेटर आय. हेल्प ईशा गेट द आईस्क्रीम. जॉईन ऑल द आयज. पहा, ही आहे ईशा. या ईशाला हे आईस्क्रीम हवे आहे. आईस्क्रीम मिळवण्यासाठी तुम्हाला इथे आय असलेले आईस्क्रीम जोडायचे आहेत, जॉईन करायचे आहेत. आय इथे आय आय आय. पहा, अशा प्रकारे ईशा हे आईस्क्रीम इथून जाऊन घेऊ शकेल. नेक्स्ट लेटर यू. यू. हेल्प उमेश गेट द अम्ब्रेला. जॉईन ऑल द यूज. पहा, हा उमेश आहे. या उमेशला ही अम्ब्रेला छत्री हवी आहे, तर यासाठी तुम्हाला यू जॉईन करायचे आहेत. यू रेघेने जोडी लावा. यू. यू. अशा प्रकारे ही अम्ब्रेला इथून आपण मिळवू शकतो. तर आज आपण ही ॲक्टिव्हिटी सोडवली आहे. सर्वांना समजली असेल. आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टूड. पण सर्वांनी या ॲक्टिव्हिटीमधील एक गंमत ऑब्झर्व केली का? पहा, के फॉर तुम्हाला इथे काईट हे नाव दिले आहे. तसेच के फॉर या मुलाचे नावसुद्धा के पासून चालू होते. केतन. पहा, इथे आहे जी फॉर गिफ्ट, आणि या मुलीचे नाव देखील जी पासून सुरू झाले आहे, गीता. नेक्स्ट पहा क्यू फॉर क्विल्ट आणि क्वीन. पहा, नेक्स्ट आहे जे फॉर जोकर आणि जगल. पुढे आहे आय फॉर आईस्क्रीम, आणि या मुलीचे नाव देखील आय पासून म्हणजे ईशा या नावाने आय पासून सुरू होते. नेक्स्ट आहे यू फॉर अम्ब्रेला. तसेच या मुलाचे नाव देखील स्टार्टिंग यू पासून होत आहे, उमेश. अशा प्रकारे ही अगदी सोपी ॲक्टिव्हिटी होती. आपण ही सोडवली आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये ही पूर्ण करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू फ्रेंड्स.